फाउंडेशन लावताना तुम्ही भरपूर प्रमाणात फाउंडेशन लावता आणि मग ते काही वेळाने केकी होतं. तर असं न करता मी आज एक हॅक सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं फाउंडेशन कधीच केकी होणार नाही. सो हॅलो एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम अर्चनाच मेकओव्हर 30 डे 30 मेकअप हॅक्समध्ये. आज आहे डे 28. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला फाउंडेशन हॅक सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा मेकअप हा कधीच केकी होणार नाही आणि पॅचेस सुद्धा होणार नाही. त्यासाठी कधीही फाउंडेशन डायरेक्टली असं लावायचं नाही आणि भरपूर प्रमाणात असं लावायचं नाही. त्यासाठी आपल्याला कायम इथे पॅलेटमध्ये फाउंडेशन आधी घ्यायचं आणि त्यानंतर त्याला बोटांच्या साहाय्याने थोडं मिक्स करायचं आणि त्यानंतर एक डॅम ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने डॅप करायचं आणि मग अशा पद्धतीने डॅब करत फाउंडेशन अप्लाय करायचं. अशा पद्धतीने डॅबिंग मोशनमध्ये आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करत जायचं. तुम्ही पाहू शकता ह्या साईडला मी एकदम थोड्या प्रमाणात एकसारखं असं फाउंडेशन दिसत आहे, पण ह्या साईडला खूप जास्त प्रमाणात फाउंडेशन लागलं गेल्यामुळे इथली साईड खूप केकी अशी दिसत आहे. सो त्यामुळे कधीही फाउंडेशन लावताना एकदम पातळ लेअर फाउंडेशन लावायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. सो ही होती आजची हॅक. आजची हॅक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.